विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। दोडामार्ग तालुक्याचा दुसरा दिवस आहे, कसा प्रतिसाद आपल्याला लाभतोय? जाणीव जागर यात्रा ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये जात आहे आणि आदरणीय सुरेशभाई दळवी आणि आदरणीय माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा होतीये आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये वेंगुर्ल्यापासून स्टार्ट झालं। वेंगुर्ला तालुका पूर्ण झाल्यानंतर काल आम्ही झोळंबेपासून स्टार्ट केलं आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये आज यात्रा आलेली आहे। आणि या यात्रेच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक गावात जातोय, प्रत्येक वाड्या वस्त्यांवर जातोय, नागरिकांची भेट घेतोय आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधतोय आणि अशी ही यात्रा प्रत्येक दिवस 8 ते 10 गावं आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकांच्या घरी जाऊन हा यात्रेचा असा पुढे चाललेली आहे। आणि या यात्रेच्या निमित्तानं जाणीव जागर यात्रा म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर जागर तुमच्या हक्काचा आणि जाणीव तुमच्या शक्तीची असं हे याच्यामध्ये वाक्य आहे। आणि त्याच्यात आम्ही प्रत्येक गावामध्ये अनेक अडचणी आहेत, प्रत्येक वाड्यांमध्ये प्रत्येक अडचणी आहेत। मग रस्ते असेल, पाणी असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विजेचा प्रश्न किती भयानक आहे। इथे दोडामार्गमध्ये हत्तीचा प्रश्न आहे, जंगली जनावरांचा प्रश्न आहे, गवेरेडे, वानर हे सगळे त्रास देत असतात शेतकऱ्यांना। शेतकऱ्यांना हमीभाव नाही आहे त्यांच्या शेतमालाला। तसंच महिलांचे प्रश्न आहेत, रोजगार नाही आहे आमच्या मुलांना, आरोग्याचा प्रश्न मोठा गहन आहे। प्रत्येक वेळेला गोवा, बांबोळी, पुणे, मुंबई याच्यावरच अवलंबून राहायला लागतं। रोजगाराची पण तीच समस्या, अशा अनेक समस्या भेडसावत आहेत आणि सातत्याने कित्येक वर्ष झाली ह्या समस्या जशाच तशा आहेत आणि त्याच्यात कोणताही बदल नाही आहे। आणि आमच्या नागरिकांना, सर्व ग्रामस्थांना वाट बघावी लागते की कधी आमच्या प्रश्नांचं सोल्युशन निघणार आहे, कधी आम्हाला न्याय मिळणार आहे। हा मोठा प्रश्न आहे। आमच्या लहान लहान मुलांचं, शाळेत शिकणाऱ्या मुलांची पण अतिशय वाईट अवस्था आहे। आता आपण बघतोय की बदलापूरची घटना घडली, तिथे 2 मुलींवर अत्याचार झाले। हे अतिशय भयानक घटना आहे आणि अशा या दुर्दैवी घटनेचा तर आम्ही निषेध करतोच आहोत या यात्रेमध्ये पण अवेअरनेस पण पाहिजे। आपली मुलं शाळेत जातात तर तिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत का? पण आपल्या कोकणामध्ये बघितलं, इथे दोडामार्गमध्ये बघितलं तर एक तर दुर्गम भाग आहे, टॉवर नाही आहेत मोबाईलचे, त्यामुळे रेंज नाही, नेटवर्क नाही। शाळेतली मुलं जातात शाळेमध्ये, पण कशा पद्धतीने जातात, त्यांना सुरक्षित वातावरण आहे का? त्या शाळांमध्ये काय व्यवस्था आहे? काही ठिकाणी तर त्यांना बेंचेस नाही आहे, डिजिटल क्लासरूम नाही आहे, कम्प्युटर आहेत ते बंद आहेत, नाहीतर मग अशा अनेक अडचणी आहेत। रस्त्यावर आता काही आमच्या यात्रेमध्ये काही मुलं आलेली आम्हाला भेटायला की आमच्या काही मागण्या आहेत ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत। म्हणजे छोट्या छोट्या मुलांना आज रडावं लागतं, रस्त्यावर यावं लागतं, हे खूप दयनीय आणि वाईट गोष्ट आहे। आमच्या DED BEd बेरोजगार लोकांना आज आंदोलनं करावी लागत आहेत। म्हणजे बेरोजगार तरुण ही खूप मोठी समस्या आपल्या भागात आहे आणि सगळ्यांना गोव्यावर अवलंबून राहायला लागतं। त्यामुळे हे तुमचे सगळ्यांचे हक्क आहेत, आपल्या नागरिकांचे हे हक्क आहेत आणि हे हक्क मिळवायचे तर कुठेतरी आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानातून दिलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा। त्यामुळे हा हक्क डोळसपणे वापरला पाहिजे आणि आपल्या शक्तीचा वापर हा आपण आपल्या हक्कांसाठी केला पाहिजे, हे सांगण्यासाठी आम्ही जातोय। त्यामुळे ही जाणीव जागर यात्रा प्रत्येक वाड्या वस्त्यांवर आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय आणि त्या माध्यमांच्या पाठीशी राहणारा पक्ष आणि महाविकास आघाडीचं अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रात आहे आणि नक्कीच पुढच्या काळात या भागातल्या सगळ्या लोकांना जर न्याय मिळायला हवा तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही असंही मला वाटतं। पण राजकारण बाजूला राहू दे, पण हे त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही जातोय आणि त्यांच्याशी संवाद साधतोय। मॅडम, शेवट जाता जाता एक प्रश्न, ज्या आमदारांनी 15 वर्षापूर्वी काते उद्योग हे महिलांना आश्वासन दिलं होतं, मात्र आज साठेली सारख्या भागात तो ज्या ठिकाणी फक्त ते उभारलं आहे पत्र्याची शेड, मात्र त्या ठिकाणी अद्यापही काते उद्योग नाही। महिलांचा आपल्या ह्या यात्रेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय, हो, नक्की काय सांगाल? महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। खूप महिला येत आहेत, बोलत आहेत आणि तुम्ही म्हणाले काथ्या उद्योग, बऱ्याच ठिकाणी आहे ना, मी जाते त्या ठिकाणी अशा बरेच महिलांचे गट आलेत की ते म्हणाले की आम्ही ह्या काथ्या उद्योगासाठी लोन केलं आहे, पण अजून आम्हाला ते लोन आता फेडायची वेळ आली, पण काथ्या उद्योग सुरू झालेला नाही आहे, मटेरियल तसंच पडलं आहे। त्यामुळे महिला म्हणजे म्हणतात एक तर रोजगार नाही आहे, हाताला काम नाही आहे, त्यात कर्जाचं ओझं झालं आहे। त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आता हे तेव्हा काहींनी केलेले असतील प्रॉमिसेस, त्यामुळे ह्या त्याच्यातनं घडलेल्या गोष्टी असतील, तर आता महिलांनी आता बघावं ते विश्वास कसा ठेवायचा, कसं काय करायचं ते।